नमस्कार प्रेक्षक हो, आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारी तुळजाभवानी देवी तिच्या अवताराविषयी जाणून घेणार आहोत। कृतयुगात कर्दब ऋषी होते। त्यांची पत्नी अनुभूती सुंदर व पतिव्रता होती। एके दिवशी अचानक कर्दबचे निधन होते। अनुभूती सती जाण्याचा निर्णय घेते, परंतु तिचे गुरु अष्टयोग साधना करण्याचा आदेश देतात। गुरु आज्ञेनुसार अनुभूती मेरू पर्वताजवळच्या मंदाकिनी नदीजवळ अष्टांग योगाची तपश्चर्या करते। तिथे कुकर दैत्याची तिच्यावर नजर पडते। कुकर तिचा शीलभंग करण्यासाठी येतो, तेव्हा अनुभूती आदिशक्ती भवानी मातेचा धावा करते। देवी त्वरित भवानी देवीच्या अवतारात प्रकट होते व कुकरचा वध करते। भवानी देवी त्वरित प्रकट झाल्यामुळे तिला त्वरिता नाव प्राप्त झाले। हीच त्वरिता पुढे तुळजाभवानी नावाने प्रचलित झाली। तुळजाभवानीच्या नावांच्या उगमामध्ये इतिहास संशोधकांमध्ये बरेच मतप्रवाह आहेत। तुळजापूरचे स्थान बालेघाट पर्वतरांगेत आहे। पर्वताचा उल्लेख पुराणात यमुनागिरी आहे। तुळजाभवानी मंदिराला 2 दरवाजे आहेत। मंदिराचा दक्षिण दरवाजा परमार दरवाजा नावाने ओळखला जातो। परमार भक्ताने 7 वेळा मस्तिष्क दान करून देवीला प्रसन्न केले अशी आख्यायिका आहे। सभामंडपात पश्चिम दिशेला गर्भगृह आहे। चांदीच्या सिंहासनात पूर्वभूमुख मूर्ती विराजमान आहे। मूर्ती गंडकी शिळेतून बनवण्यात आलेली आहे। शिळेवर 3 फूट उंचीची अष्टभुजाधारी उभी आकृती कोरण्यात आलेली आहे। देवीच्या हातात त्रिशूळ, बिछवा, बाण, चक्र, धनुष्य, पानपात्र इत्यादी शस्त्रे असून डाव्या हातात राक्षसाची शेंडी आहे। पाठीमागे सिंह व समोर मार्कंडेय ऋषी कोरलेले आहेत। पाठीवर बाणाचा भाता आहे। डावीकडे सूर्य व उजवीकडे चंद्र आहे। देवी वर्षातून 3 वेळा निद्रावस्थेत असते। आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी, भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावास्या। मंदिर परिसरात पवित्र कल्लोळ तीर्थ व गोमुख तीर्थ आहे। यामध्ये दरवर्षी लाखो भाविक स्नानासाठी येतात। तुळजाभवानी देवीची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।